50% मर्यादा ओलांडल्याशिवाय आरक्षण प्रश्न सुटणं कठीण। केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलवताना पवारांची भूमिका। जरांगे आणि हाकेंसह सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं आवाहन। मोकळं करा म्हणणाऱ्या फडणवीसांनाच विधानसभेत जागा वाटपाचे सर्वाधिकार। कालच्या मुंबईतल्या बैठकीत निर्णय। 150 जागांचा भाजपचा आग्रह कायम। 20 ऑगस्टला अंबाबाईच्या दर्शनानंतर महायुतीतला जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करणार। उदय सामंत यांची माहिती। 8 ते 10 दिवसात मवियाकडून जागा वाटपावर अंतिम निर्णयाची शक्यता। निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेतनं तुमची नावं डिलीट करणार। आमदार महेश शिंदेंचा विरोधकांना इशारा। तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची योजना। जयंत पाटील यांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या शनिवारी वितरित करणार। पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। विधानसभेत आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे 1,500 परत काढून घेऊ। महिलांच्या मेळाव्यात रवी राणांचं वक्तव्य। विरोधकांची आगपाखड। तर भावा बहिणीच्या नात्यानं गमतीनं बोललो। राणांची सारवासारव। मातोश्री बाहेर घोषणाबाजी करणारे आंदोलक एकनाथ शिंदेंचे भाडोत्री। फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप। तर संजय निरुपम यांच्याकडून ठाकरे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुप्तांच्या संबंधांचे आरोप। केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी बैठकीत संभाजीराजे छत्रपती आक्रमक। कामामध्ये गैरप्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार। मुश्रीफ यांना इशारा। राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचं सर्व्हर बंद। तर ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याच्या भुजबळांच्या सूचना। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार। अजित पवारांच्या अल्टिमेटमला 10 दिवस उलटले तरी मुंबई-नाशिक महामार्गाची परिस्थिती जैसे थे। अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का याकडे लक्ष। पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी आक्रमक। आंदोलकांचा आमदारांना घेराव। तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत रास्ता रोको। चंद्रपूरमधील कुख्यात गुंड हाजी सरवरची निर्घृण हत्या। जिल्हा सामान्य रुग्णालयात समर्थक गोळा झाल्यानं तणावाचं वातावरण। मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली। वाशीच्या मार्केटमध्ये वाटाणा गवार 150 रुपये किलो, तर भेंडी आणि कोबीची ही सेंचुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।